Good morning, students. Today we are going to learn chapter number 5, Introduction to Logo. Introduction to Logo. Computer were invented to solve problems more accurately and much faster than we humans can do. We type a problem, can a computer solve those which you can solve with paper and pencil. A computer will do them more accurately and much faster, but a computer must be instructed on how to arrive at the solution for these problems, just as your teacher teaches you each method step by step. बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी बोलताना अनेक भाषांचा यूज करतो. तसंच आपल्याला जी कम्प्युटर असते त्याला पण आपली ही लँग्वेज आहे ही कळत नाही आणि कम्प्युटरमुळे बरेचसे कामं आपले सोपं झालं आहे. जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते पटकन केलं जातं. त्याच्यासाठी आपल्याला पेन्सिल किंवा पेपर घ्यायची गरज पडत नाही आणि जे आपण पटकन त्याचा ॲन्सर काढतो ते फास्ट होतं आणि ॲक्युरेट पण असतं. जसं की आपल्याला टीचर टीच करतात, कसं शिकवतात ते स्टेप बाय स्टेपने. An algorithm is a precise method composed of a finite set of steps that a computer can use to solve a problem. Each step of an algorithm specifies precisely a simple actions to be performed. For instance, you have learned the slews of Eratosthenes is mathematician this year. It was Eratosthenes' algorithm for finding all prime numbers less than 100. You also learn 3 algorithms to find a greatest common divisor. बघा, आपल्याला आता सपोज काही एखादा प्रोग्राम वगैरे बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आधी अल्गोरिदमची गरज असते. आपण अल्गोरिदम तयार करून घेतल्याशिवाय आपल्याला प्रोग्राम करता येत नाही किंवा ज्या अल्गोरिदमची मेथड असते त्या मेथडनेच आपण प्रोग्राम तयार करतो. बघा, त्या तसंच जो इराथेन्सिस आहे त्याने अल्गोरिदम साठी म्हणजे जो अल्गोरिदम आहे तो फाइंड केला. कशासाठी? तर जे 100पेक्षा कमी प्राईम नंबर आहेत त्यांच्यासाठी अल्गोरिदम तयार केला. तसंच त्याने 3 अल्गोरिदम केले. त्याच्यानंतर बघा, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझरचा पण त्याने फाइंड केला. ओके. द कम्प्युटर डज नॉट हॅव युअर इंटेलिजन्स, सो द set of instruction it need must be precise and the last detail. For instance, it will not display the result of the calculations for memory unless you instruct it to do so. The complete set of instructions to solve a problem in a finite number of steps is called a program. The person who writes a program is called a programmer. A program can be written in any the following 2 fundamental programming language. बघा, जर काय आपल्याला काही सेट कंप्लीट करायचा असेल तर त्याच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात, तर ते सॉल्व करून आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. तसंच जो आपण फायनाईट नंबर जे असतात तर ते स्टेपने लिहितो किंवा सॉल्व करतो त्यालाच आपण प्रोग्राम असं म्हणतो. आणि जो व्यक्ती तो प्रोग्राम लिहितो त्याला आपण प्रोग्रामर असं म्हणतो. त्याचप्रकारे आपल्याला इथं जे फंडामेंटल प्रोग्राम्स आहेत तर त्याच्या 2 लँग्वेज आहेत. तर पहिली आहे लो लेव्हल ऑर मशीन लँग्वेज अँड सेकंड इज हाय लेव्हल लँग्वेज. बघा, द अ मशीन लँग्वेज इज अ ओनली लँग्वेज दॅट अ कम्प्युटर हार्डवेअर रिकॉग्नाइज डायरेक्टली, बट अ मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन इज अ पझलिंग सिक्वेन्स ऑफ झिरोज अँड वन्स. दिस मेक writing and reading a machine language program very difficult. बघा, जी लो लेवल लँग्वेज आहे तर या भाषेला आपली मशीन लँग्वेज असंही आपण म्हणतो. तर ही जी लँग्वेज आहे तर या लँग्वेजला झिरोज आणि वनची हीच लँग्वेज समजते. म्हणजे त्याला आपल्यासारखं मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या लँग्वेज कळत नाही, तर त्यांची जी बायनरी लँग्वेज असते ती त्यांना कळते. तर ही जी लँग्वेज आहे तर याच लँग्वेजने आपण जे काही प्रोग्राम वगैरे असतील ते सॉल्व करतो. ओके. द नेक्स्ट इज हाय लेवल लँग्वेज वेअर डेव्हलप टू ओव्हरकम दॅट डिफिकल्टीज ऑफ प्रोग्रामिंग इन मशीन लँग्वेज. द हाय लेवल लँग्वेज कन्सिस्ट ऑफ keywords, a small set of English words each
ऑफ विच हॅज अ स्पेशल मिनिंग इन अ गिव्हन लँग्वेज. बघा कीवर्ड्समध्ये काही सेट्स असतात इंग्लिशच्या वर्डचे. ओके. नेक्स्ट इज सिंटॅक्स. A set of rules that define or allow sequence of keywords, symbols, punctuation, etc. in a language. तर सिंटॅक्समध्ये काही कीवर्ड्स असतील, काही सिम्बॉल्स असतील किंवा काही पंक्च्युएशन असतात. ओके. अ हाय लेवल लँग्वेज इज देअर फॉर इझियर टू लर्न अँड यूज बिकॉज एनी इन्स्ट्रक्शन इज मेड ऑफ इंग्लिश वर्ड्स, basic mathematical symbols and English like structure. A programmer also find a easier to read and modify whenever necessary. Once a program is written in a high level language, another small programs allow compiler is then used and translate into machine language for the computer to understand. बघा आता ह्या हाय लेवल लँग्वेजमध्ये काही इझिली लर्न म्हणजे आपल्याला काही शिकता येतं. त्याच्यामध्ये बघा काही इंग्लिश वर्ड असतील किंवा काही बेसिक मॅथमॅटिकल सिम्बॉल्स असतील किंवा काही इंग्लिश लाईक स्ट्रक्चर्स पण असतात. ओके. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोग्रॅमची गरज असते. तर त्यालाच आपण ट्रान्सलेट पण करतो. तर कोणत्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करतो, तर बायनरी लँग्वेजमध्ये आपण त्याला ट्रान्सफर करतो. ओके. नेक्स्ट इज सम ऑफ द हाय लेवल लँग्वेजेस आर. इथं आपल्याला फर्स्ट हाय लेवल लँग्वेज दिलेली आहे फॉरट्रेन. ॲब्रिव्हिएटेड फ्रॉम फॉर्म्युला ट्रान्सलेशन्स. फॉरट्रेनचा जो मिनिंग आहे तो आहे ॲब्रिव्हिएशन फ्रॉम फॉर्म्युला ट्रान्सलेशन. वॉज द फर्स्ट हाय लेवल लँग्वेज फॉर इंजिनिअरिंग अँड सायंटिफिक ॲप्लिकेशन्स. तर ही जी लँग्वेज आहे ही पहिली हाय लेवल लँग्वेज आहे जी इंजिनियर्स किंवा काही सायंटिफिक ॲप्लिकेशनसाठी याचा यूज केला जातो. नेक्स्ट इज APL. APLचा मिनिंग आहे ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर हे जे सायंटिफिक जे लोक असतात ते याच्यामध्ये काम करतात. नेक्स्ट आहे बेसिक. बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन्स कोड. तर बेसिकचा जो मिनिंग आहे तो आहे बिगिनर ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन्स कोड. तर याचा जो यूज आहे तो प्रायमरीली फॉर स्टुडंट्स. तर याचा यूज जो आहे तो स्टुडंट्स करतात. नंतर नेक्स्ट आहे पास्कल. नेम आफ्टर 17th century मॅथमॅटिशियन ब्लाइस पास्कल, प्रायमरीली फॉर टीचिंग प्रोग्रॅमिंग. तर पास्कल जी लँग्वेज आहे तर याचं 17th centuryमध्ये मॅथमॅटिशियन ब्लाइस पास्कल याने डेव्हलप केलेली आहे. तर हे पण आपण जे प्रायमरी प्रोग्रॅमिंग्स असतील तर त्याच्यासाठी याचा यूज करतो. नेक्स्ट आहे C++. तर यालाच आपण कसं म्हणजे तिथं साईन दिलेलं आहे ++चं, आपण त्याला बोलताना असं बोलतो C++. तर फॉर रिटन मॉडर्न सॉफ्टवेअर लाईक द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. तर C++ ही लँग्वेज आहे तर याचा यूज आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये करतो. नेक्स्ट आहे लोगो. डिराइव फ्रॉम द ग्रीक वर्ड्स लोगोज मिनिंग ह्युमन रिसोर्सिंग. तर ही जी आहे तर ही लँग्वेज आहे ही सिम्युअर पिपर्ट याने डेव्हलप केलेली आहे. तर ही आपले स्टुडंट यूज करतात. ओके. नेक्स्ट इज लोगो. लोगो इज an excellent first language for young students because it prepares you to think of algorithm to achieve your task. Here we shall work with MSW logo. Consists of two parts of turtle graphics and list processing. The logo language is very easy because its keywords called primitive are very few a simple English word. बघा या लोगोचे दोन पार्ट्स पडतात. एक आहे टर्टल ग्राफिक्स आणि दुसरा आहे लिस्ट प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये ही जी लोगो ही लँग्वेज आहे ही खूप इझी आहे पण त्याची काही कारणं आहेत. बघा इझी आहे तर त्याचे काय कारणं असतील, तर याच्यामध्ये काही कीवर्ड्स असतात तर यालाच आपण प्रिमिटिव्ह असे म्हणतो. काही सिम्पल इंग्लिशचे वर्ड्स असतात. नेक्स्ट आहे द ओनली सिंटॅक्स इज यूज दॅट प्रिमिटिव्ह अँड न्यूमेरिकल व्हॅल्यूज और प्रिमिटिव्ह देमसेल्फ मस्ट बी सेपरेटेड बाय अ सिंगल स्पेस. तर याच्यामध्ये काही प्रिमिटिव्ह व्हॅल्यू असतील किंवा काही न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील तर हे आपण सिंगल स्पेसने सेपरेट करू शकतो. नेक्स्ट आहे इट एक्झिक्यूट वन कमांड्स लाईन ॲट अ टाईम. तर आपण जेव्हा एक्झिक्यूट करतो तर 1 by 1 आपण जे कमांड्स लाईन असतात तर त्या 1 by 1 किंवा ॲट अ टाईम एकच कमांड लाईन एक्झिक्यूट करू शकतो. नेक्स्ट आहे द टर्टल ग्राफिक्स ड्रॉज अ लाईन्स फॉर इच कमांड्स.
thus you can see your commands being carried out. तर आपण या जे ग्राफिकचे काही ड्रॉ केलेले असतील तर ह्या लाईन कमांड लाईन असतील तर आपण 1 by 1 ह्या कॅरी आउट करत राहतो. ओके. नेक्स्ट इज लोगो स्क्रीन. You start MSW logo either by clicking this symbol on the desktop or through the start programs menu. बघा इथं आपल्याला लोगोच्या स्क्रीनवरती कसं जायचं आहे त्याचा वे दिलेला आहे. तर पहिले स्टार्टवरती क्लिक करायचं, नंतर ऑल प्रोग्राम्स, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट विंडोज लोगो आणि मायक्रोसॉफ्ट विंडो लोगो ह्या अशा वेने आपण हे ओपन करणार आहोत. तर द प्रोग्राम्स ओपन टू विंडोज विथ द टायटल्स MSW logo screen and commander. The two windows can be independently resizing using the sizing buttons on their title bars. The MSW logo screen is a graphical area where you see the figure you draw. It has the title bar, menus bar and scroll bars. The triangular cursor at a center is logo turtle. This cursor must be moved by programs commands and can even be hidden. During the development of logo, the turtle was originally a small robot and could be programmed to move about in a room. The robot would draw a line as a move, or lift its pen up and move without drawings. Its slow movement in a small steps is what gave it its name. The robot gave height to on-screen turtle. बघा आता हे टर्टल जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसं ओपन करायचं आहे. तर याच्यामध्ये काही ग्राफिक्स एरिया असतील, त्याच्यामध्ये टायटल्स बार असतो. तर टायटल जो बार आहे त्याच्यामध्ये लोगोच्या स्क्रीनच्या सुरुवातीला एक विंडोजमध्ये टायटल बार असतो, नंतर त्याच्यामध्ये मेनू बार असतो. तर त्या टायटल बारच्या खालीच तो मेनू बार असतो. त्याच्यावरती फाईल, बिटमॅट, सेट, झूम आणि हेल्प असे पण पर्याय त्याच्यामध्ये असतात. ओके. The position of the turtle when you start logo is called a home position. The center of the graphics area is the turtle location 0, 0 and 0. Position positive x-axis is to the right, positive y-axis it up. The apex of triangular cursor represents the turtle nose. The nose shows you which direction the turtle is facing. Angles and measured in a degree anti-clockwise from the nose. The actual turtle position is the midpoint of a base. After you have moved or turned the turtle, you can bring it back to the home position by a single commands home. बघा इथं आपल्याला एक फिगर दिसते. फिगरमध्ये टायटल बार आहे, मेनू बार आहे, त्याच्यानंतर मेन स्क्रीन आहे, कमांडर आहे आणि स्क्रोल बार आहे आणि मध्ये टर्टल आहे. तर जो टर्टल आहे तर हा जो टर्टल आहे तर तो सेंटरला आहे. त्याची जी एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह आणि वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर तो जो ट्रायंगल्स तिथं दिसतो आहे तर तो कुठल्या पोझिशनला आहे, त्याचा फेस कुठे आहे. तर जो त्याचा फेस असतो तर तो अँटी क्लॉकवाईज फिरतो आणि त्याचं जे नोज आहे, नोज म्हणजे जी आता इथं आपल्याला दिसते आहे जो ट्रायंगल आहे त्याच्या वरची जी बाजू तो त्याचा नोज असेल. ओके. तर ते अँटी क्लॉकवाईज त्याचा नोज आपण फिरवतो तेव्हा आपल्याला मिड पॉईंट मिळतो. ओके. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये इनपुट बॉक्स. इनपुट यू टाईप द लोगो कमांड्स इन द इनपुट बॉक्स one at a time. After entering a command, you must execute it by clicking the execute buttons or by pressing the enter key on the keyboard. तर आता बघा इनपुट बॉक्स म्हणजे काय, तर या बॉक्समध्ये एक कर्सर जो असतो तो तिथं आपल्याला असा लुकझुक करताना दिसतो. तर आपण तिथं काही आपल्याला तिथं काही पण टाईप करता येतं, म्हणजे कमांड आपल्याला ज्या द्यायच्या असतील त्या. तर या बॉक्समध्ये आपण काही टाईप केल्यानंतर एक्झिक्यूट बटनवरती क्लिक करायचं किंवा एंटर प्रेस करायचं. ओके. तर नेक्स्ट आहे आउटपुट कमांड रिकॉल लिस्ट बॉक्स. दिस बॉक्स रेकॉर्ड्स ऑल द कमांड्स एक्झिक्यूट. इट इज लिंक टू द इनपुट बॉक्स. दॅट इज यू कॅन कॉपी ए कमांड्स फ्रॉम द रेकॉर्डेड लिस्ट इन टू द input box and execute it again.
simply clicking on the commands copied into the input box. तर बघा आता जे आउटपुट कमांड्स आहेत तर या इनपुट बॉक्सच्या वरती आउटपुट बॉक्स असतो. तर त्या इनपुट बॉक्समध्ये टाईप केलेल्या कमांड्स असतील तर ते इनपुट बॉक्समध्ये आपल्याला दिसतात. ते इनपुट बॉक्समध्ये एकच कमांड पुन्हा टाईप करायची आपल्याला करायची असेल तर आउटपुट बॉक्समधील त्या कमांडवरती फक्त सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं की ती आपल्याला इनपुट बॉक्समध्ये तेच कमांड जर का परत घ्यायची असेल तर तिथं तीच दिसते. ओके. नंतर नेक्स्ट आहे आपलं कंट्रोल मेनू. We should be using only execute and reset buttons. The reset button erases the graphics area and restore the turtle to its home position and orientation. The other buttons give the advanced control in writing logo programs. तर आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे कंट्रोल मेनू. तर ह्या कंट्रोल मेनूमध्ये आपण एक्झिक्यूट करायचं आणि रिसेट बटनवरती क्लिक करायचं. रिसेट बटनवरती क्लिक केल्यानंतर ज्या काही कमांड्स असतील किंवा जो काही ग्राफिक्स एरिया तिथं आलेला असेल तर तो इरेज होऊन जातो आणि आपला जो टर्टल असतो तो परत त्याच पोझिशनला येतो. ओके. आता नेक्स्ट आहे आपलं लोगो प्रिमिटिव्ह. इथं आपल्याला एक टेबल दिलेला आहे. तर त्या टेबलमध्ये काही प्रिमिटिव्ह आहे, नंतर त्याच्या कमांड्स आहेत, शॉर्टकट आहे आणि त्याची ॲक्शन आहे. कमांड्स म्हणजे आपल्याला कुठल्या कमांड्सने त्या काही आपल्याला टाईप करायचं असेल किंवा काही सिम्बॉल घ्यायचे असतील तर आपण ते त्याच्यावरून घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्याची शॉर्टकट, आपण शॉर्टकट कसं यूज करू शकतो त्याचं, आणि त्याच्यानंतर त्याची ॲक्शन दिलेली आहे. ओके. तर आता फर्स्ट आहे आपल्याला दिलेलं ड्रॉइंग. तर ड्रॉइंगमध्ये कमांडमध्ये बघा फॉरवर्ड यन, तर त्याची शॉर्टकट आहे FDN, मूव द टर्टल फॉरवर्ड द टर्टल स्टेप्स. तर जो फॉरवर्ड आहे तर फॉरवर्ड साईडला टर्टल मूव होतो. त्याच्यानंतर आहे बॅकवर्ड यन, म्हणजे त्याचे शॉर्टकट आहे BKN आणि त्याचे ॲक्शन्स आहे मूव द टर्टल बॅकवर्ड यन टर्टल स्टेप्स. तर हे जे तुम्ही टेबल आहे हा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या घरी. ओके. कारण एवढं जर करत बसलं तर आपलं होणार नाही लवकर. नंतर नेक्स्ट आहे द प्रिमिटिव्ह पेन इरेज, पेन रिव्हर्स अँड पेन पेंट. स्टेप द 3 modem of the pen down primitive paint is the normal mode where the turtle draws lines as it moves. In the erase mode, the turtle erases all lines that is move over. In the reverse mode, the turtle insert the status of each point along its path. After you change the mode using the PE or PX primitive, you can restore the pen to its normal mode using the primitive PPT. तर काही आता आपल्याला इथं 3 प्रकारचे प्रिमिटिव्ह दिलेलं आहेत. तर पेन इरेझर, पेन रिव्हर्स आणि पेन पेंट. तर हे जे आपल्याला दिलेलं आहे तर याच्यासाठी काही रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स आपण बघूया. रूल्स फॉर टायपिंग द कमांड्स. तर आपल्याला टाईप करताना काही कमांड्स असतील त्याच्यासाठीचे जे रूल आहे ते बघूया. फर्स्ट रूल जो दिलेला आहे तो आहे MSW लोगो इज नॉट केस सेन्सिटिव्ह. यू कॅन टाईप इन अप्पर केस और लोअर केस लेटर. जो MSW लोगो आहे तर ही जी लँग्वेज आहे ही केस सेन्सिटिव्ह नाही आहे. त्याच्यासाठी आपण अप्पर केस किंवा लोअर केस लेटर यूज करू शकतो. नेक्स्ट आहे सम प्रिमिटिव्ह रिक्वायर्ड इनपुट व्हॅल्यूज इंडिकेट्स इन अबव टेबल विथ यन. लिव्ह अ स्पेस बिटवीन द प्रिमिटिव्ह अँड नंबर. If you forgot to leave a space, logo display an error message in the commander windows and does nothing. तर आपण इथे एक्झाम्पल दिलेला आहे बघा, FD स्पेस 100 अँड नॉट, म्हणजे आपण त्याच्यामध्ये स्पेस दिला किंवा न दिला तरी काही फरक पडत नाही. नेक्स्ट आहे कलर फॉर पेन or background screen is set by specifying the
intensity values for a 3 primary colors of light, with red, green, blue in that order. Each of the n values for set pen color and set screen color can lie between 0 and 225. तर बघा इथं आपल्याला पेनचं जे कलर ऑफ पेन और बॅकग्राऊंड, जी बॅकग्राऊंडची स्क्रीन आहे किंवा आपल्याला कलर पेन घ्यायचा असेल तर इथं आपल्याला कलर दिलेले असतात रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर त्याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू टाकावी लागेल. तर काय, आपल्याला जर का पेन कलर घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी सेट पेन कलर, आणि स्क्रीनला कलर घ्यायचा असेल तर सेट स्क्रीन कलर असं घ्यावं लागेल. ओके. आणि लाय बिटवीन 0 to 225, म्हणजे 0 to 225च्या मधले कलर आपल्याला घ्यायचे आहेत. तर ही त्याचं रेंज टाकावी लागेल. नेक्स्ट आहे अल्दू सेट पेन साइज uses two values. MSW logo uses the with only, so just set them both the same values. Example, set pen size. बघा आपल्याला साईज जर का घ्यायची असेल तर आपल्याला 2 पॉईंट घ्यावे लागतील. तर जी आपण साईज घेणार आहोत तर ते कशी घेणार आहे, सेट पेन साईज. दोघी ज्या व्हॅल्यू असतील त्या सारख्या घ्याव्या लागतील. नेक्स्ट आहे टू गेट द टर्टल टू ड्रॉ ए लाईन you just need to command it to move forward and backward a certain number of steps. तर जी 5वी स्टेप्स आहे तर आपल्याला फॉरवर्ड बॅकवर्ड जर का घ्यायचं असेल तर ते आपण नंबरवरती स्टेप बाय स्टेप घेऊ शकतो. इथं बघा तुम्हाला ड्रॉइंग लाईन्स विथ द प्रिमिटिव्ह फॉरवर्ड अँड बॅकवर्ड असं दिलेलं आहे. तर पहिलं जे आहे ते आहे होम, म्हणजे होम पोझिशनला ट्रँगल जो आहे तो स्ट्रेट असतो. नंतर आपण फॉरवर्ड घेतो आहे तर त्याला फॉरवर्ड 50 घेतला आपण. तुम्ही इथं बघताय ती साईज आपल्याला इथे दिसते. आणि नंतर बीके म्हणजे बॅकवर्ड 50. तर तो या पोझिशनला येतो बॅकवर्ड म्हटलं म्हणजे. नंतर 6 नंबरचे स्टेप्स आहे द प्रिमिटिव्ह राईट अँड लेफ्ट मेक द टर्टल टर्न टू इट्स राईट ऑर लेफ्ट थ्रू द स्पेसिफिक डिग्री द टर्टल डज नॉट ड्रॉ ए लाईन व्हाईल टर्निंग. तर आता बघा इथं आपल्याला लेफ्ट आणि राईट घ्यायचं आहे तर आपण 90 डिग्री घेतो आहे. तर राईट साईडला 90 आणि लेफ्ट साईडला 90. तुम्ही बघू शकता इथं LT घेतलेलं आहे. LT म्हणजे लेफ्ट साईड आणि RT मीन्स राईट साईड. ओके. नंतर आपल्याला इथं 7 नंबरची पोझिशन दिलेली आहे. फ्रॉम द होम पोझिशनिंग रिपीटिंग द कमांड्स RT 90 4 times will turn the turtle 90 degree clockwise 4 times. This is the same as typing. बघा आपल्याला जे 90 डिग्री आहे तर ते 4 टाईम घ्यायचं आहे. राईट साईडला 4 टाईम. ते कसं घ्यायचं आहे तर बघा इथं दिलेलं आहे आपल्याला RT 90 + 90 + 90 + 90 और RT 360. जे 90 आहे तर हे 4 टाईम आपण घेतल्यानंतर ते 4 टाईम घेतल्यानंतर त्याची जी ॲडिशन आहे ती होणार आहे 360 डिग्री. नेक्स्ट आहे सपोज यू एक्झिक्यूट ए कमांड्स RT 45 अँड फॉलो द बाय अनदर RT 90 और RT 45 RT 90 or RT 45 + 90. The first command will turn the turtle clockwise through 45 and the second will turn it further through 90 from its current orientation. That is, logo will add the 2 rotations and turn the turtle through 135. However, the command set 45 set 90 will independently set the heading of the turtle with reference to the vertical nose of home positioning. They set 2 settings will not add up. This is different between turning the turtle with the primitive RT and setting is heading with a primitive set. तर बघा इथं आपल्याला सपोज मला असं घ्यायचं आहे 45 डिग्रीचा एक घ्यायचा आहे राईटला आणि 90 डिग्रीचा घ्यायचा असेल तर आपण काय करणार आहोत. इथं बघा या फिगरमध्ये आपल्याला दिसतं आहे राईट साईडची जी आहे तर ती एक 45ला आहे आणि एक 90 डिग्रीला आहे. नंतर सेट जे आहे ते 45 आणि 90 घेतलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे
त्याची जी पोझिशन आहे तर म्हणजे राईट हँड साईडची आणि सेटची जी पोझिशन आहे ती 45 डिग्रीची सेम आहे. ओके. नंतर जी राईट हँड साईडची 90 डिग्रीची आणि सेटची 90ची आहे त्या पोझिशनमध्ये खूप फरक आहे. दिसतोय सगळ्यांना फिगरमध्ये? ओके. फिगर 5.5 व्यवस्थित बघून घ्यायची, त्याच्यामध्ये काही डिफरन्स दिसतोय बघा. 90 डिग्रीमध्ये डिफरन्स आहे फक्त, बाकी ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप दिलेली आहे आपल्याला 9 नंबरची. द प्रिमिटिव्ह रिपीट इज व्हेरी युजफुल व्हेन वी वॉन्ट टू repeat certain commands several times. For instance, instead of execute a commands forward 100 and write 123 times, you can give a single commands as repeat 3 forward 100 and write 120. Note the spaces and the use of square brackets. The brackets includes a list of commands to be repeated. List from an important part of logo and are used in a graphical list processing part of logo. There are many other primitive commands available in logo. You can use the help menu and find out more about them. बघा, आपल्याला आता रिपीट घ्यायची असेल स्टेप तर आपण काय करतोय, मला फॉरवर्ड 100 आणि RT म्हणजे राईट हँड साईड 120 हे 3 टाइम्स घ्यायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, रिपीट 3 इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं आहे, नंतर फॉरवर्ड 100 अँड RT 120 ब्रॅकेट कंप्लीट. तर या वेने आपण ते करणार आहोत, म्हणजे 3 टाइम ते पोझिशन होईल. ओके स्टुडंट्स, बाय.